शिवकाळामध्ये दुर्गांची, मगाशी मी म्हटलं तसं की दुर्गांची जबाबदारी 2 अधिकाऱ्यांच्यावर असायची, सबनीस आणि हवालदार, कारखानीस आणि हवालदार. तर त्यातला एक मुलकी एक लष्करी, अशी त्याची मांडणी. आज्ञापत्रात पंथामाते म्हणतात की शरीरात जैसा प्राण तैसा हवालदार म्हणजे दुर्गाचा प्राण. किती जबाबदारी असेल त्या माणसावर. तो जर नेटका नसेल तर मग अशा अधिकारी जर नेमायचा असेल तर ती काळजीपूर्वकच तेवढी नेमणूक व्हायची. हे अधिकारी नेमताना हे म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांनीही ह्याच्यातनं धडा घ्यावा असं हे आहे. हे अधिकारी नेमताना ते पक्षपाती किंवा कुणाचे मिंधे नसावेत हे बघितलं जायचं. कुणाच्या आग्रहाखातर त्यांची नेमणूक व्हायची नाही. अरे माझा माणूस आहे, जरा घे सांभाळून, नाही चालणार. ही माणसं नामवंत कुळातली असायची, राजाचा आणि राज्याचा आब राखणारी असायची, कुटुंबवत्सल असायची, विश्वासू असायची, सतत उद्योग करणारी, निरंतर उद्योगी असायची, लालूच नसणारी असायची. दिल्या कार्याशी, राजाने जे कार्य दिलं आहे त्या कार्याशी प्रामाणिक असलेली असायची. मग जीव गेला तरी चालेल. या सगळ्यांना सांभाळून घेत हा जो दुर्ग आहे ती धन्याने त्याची ठेव माझ्यापाशी दिलेली आहे असं मनात धरून दुर्गाचं जीवापाड रक्षण करणारी कायदे कानून दिलेले आहेत. त्यात तिळभरही अंतर न पडणारे आणि नेमलेली कामं करण्यात तत्पर असेच हा त्यांचा CV असायला पाहिजे, हा त्यांचा रिझ्युमे असायला पाहिजे. या पद्धतीचं पारखून प्रूव्हन असलेली ही माणसं असायला पाहिजे. हा जो हवालदार आहे, शरीरात जसा प्राण तसा हवालदार म्हणजे दुर्गाचं. काय सुंदर वाक्य आहे. यांच्या मदतीला सबनीस असायचा. हा सेनालेखक आहे. कारखानीस असायचे. मग आता गेल्या वेळेला मी म्हटलं जे 18 कारखाने असायचे त्यांचे खाते प्रमुख असायचे. राज्यव्यवस्था आपण गेल्या वेळेला मी म्हटलं की 18 कारखान्यांच्या मध्ये ही विभागली गेलेली असायची. ही 18च्या 18 कारखाने सगळ्याच किल्ल्यांच्यावर असतील असं नाही. आता कर्नाळ्यासारखा चवाळभर लांबी रुंदीचा किल्ला आहे, तिथे काही 18 कारखाने तिथे 18 माणसं राहायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे जे मुख्य किल्ले आहेत, ज्यांचा विस्तार मोठा आहे, विस्तारापेक्षा मोक्याच्या जागेवर आहे, अशा दुर्गांच्या मध्ये ही सगळी खाती कार्यरत असायची. गड बघून, त्याचा आवाका बघून असा शब्द आहे. मग त्याच्यानुसार ही खाती तिथे ठेवली जायची. 18 कारखान्यांपैकी जे गरजेचे आहेत ते तिथे ठेवले जायचे. या कारखान्यांचे वरचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी पाहतो. हे जे सगळे अधिकारी आहेत हे धन्याने आखून दिलेल्या मार्गाने चालणारे. धन्याचं जे म्हणजे राजा जो आहे, धनी जो आहे, त्याच्या राज्यविषयक ध्येय असलेले विसंगती नाही. तो माणूस तिथे फेकला जायचा बाजूला. मी मगाशी जे म्हटलं टीम लीडरचं जे व्हिजन आहे त्याच्या बरोबर पावलावर पाहून तो सांगेल ते व्हिजन शेअर करणारी माणसं, अशीच माणसं तिथे कामावर ठेवली जायची. त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट काहीही नसायचे त्याच्यामध्ये. वेस्टेड इंटरेस्ट असलं की संपलं, सरकार गडगडलं. परत हे स्वतः नव्हे तर स्वामी कार्य जे आहे ते इतरांकडूनही यथास्थित करून घेणारी माणसं. कामाच्या बाबतीमध्ये कुणाचीही भेडभाड नाही. आणि एबल ॲडमिनिस्ट्रेटर असा जो शब्द इंग्रजीमध्ये आहे किंवा अत्यंत कुशल असे प्रशासक असलेली ही माणसं असायची. हा जो हवालदार आहे, हा जे सबनीस आहे, हा एक म्हणजे कारखान्याच्या वरचे अधिकारी जे आहेत ही या कॅटेगरीमधली माणसं असायची. माझा अजून एक लष्करी अधिकारी दुर्गावर असतो, पण त्याच्याविषयीचं त्याच्या ड्युटीज आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत याच्याविषयी अशी ओपन नोंद कुठे सापडत नाही. पण हा बहुतेक मोठा किल्ला असेल, मोठा दुर्ग असेल तर तटाच्या किंवा म्हणजे आता राजगडासारखा आहे, राजगडासारखा किल्ला आहे
4 माच्या 3 माच्या आहेत, बालेकिल्ला आहे, तर तिथे नोंदी आहेत की ह्या वेळेला अमुक अमुक तटसर नोंदत होता, संजीवनीला अमुक अमुक तटसर नोंदत होता म्हणून. तर बहुतेक किल्ल्याच्या एखाद्या भागाचा किंवा तटाच्या एखाद्या विवक्षित भागाचा अधिकारी असा तटसर नोंद, हे हा एक अंदाज आहे, हे नेमकं कदाचित नसेल. याखेरीज बारगीर आणि शिलेदार. बारगीर म्हणजे सरकारी घोडा, सरकारी शस्त्र घेऊन युद्धाला निघालेला, आणि शिलेदार म्हणजे त्याचा स्वतःचा बारदाना असायचा, स्वतःचं शस्त्र, स्वतःचा घोडा असायचा. सरकारी घोडा त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते ही सगळी पगारी सैन्य आहे. शिलेदाराकडे तो स्वतःचा घोडा आहे, त्याचं स्वतःचं शस्त्र आहे किंवा अनेक शस्त्र आहेत, त्याच्याप्रमाणे मग त्याला अलाउन्सेस दिली जायची त्यांच्या देखभालीसाठी. म्हणजे घोड्याचा चंदीचारा असेल, शस्त्रांचं काही तुटलं फुटलं असेल, तर हे सगळं सरकार पाहायचं. नाईक म्हणजे पायदळावरचा एक छोटासा अधिकारी असायचा, 10-20 जणांच्यावरचा एक अधिकारी, म्हणजे तो पायदळाचं एक छोटं पथक असेल, स्मॉलेस्ट युनिट, त्याच्यावरचा तो प्रमुख. किंवा सरलष्कर म्हणजे सेनापती, टॉपचा सगळ्यात मोठा अधिकारी सैन्याचा. ही सगळी मंडळी मर्दानी, लेकुरवाळी, घरंदाज, विश्वासू अशी पारखून ठेवली जायची. याच्या बाबतीत एवढी काळजी घेतली जायची की सामान्य सैनिक देखील जाण्याच्या परवानगीशिवाय नाही. पंतामात त्यांनी खूप छान शब्द वापरलाय की किल्ल्यास 10% प्यादा ठेवणे, तोही हुजूरचे परवानगीखेरीज, हुजूरचे सनदेखेरीज न ठेवावा. 10% प्यादा. हे आहे की नाही आजच्या राज्यकर्त्यांनी अनुकरण करण्याजोगं. याच्याहून महत्वाची गोष्ट, मी मगाशी जे म्हणत होतो की दर 3 वर्षांनी गडाचा हवालदार बदलला जायचा, दर 4 वर्षांनी सरनौबत बदलायचा, दर 5 वर्षांनी सबनीस बदलायचा आणि कारखानेस बदलले जायचे. या व्यक्ती दुसऱ्या दुर्गांच्यावर जायच्या, दुसऱ्या दुर्गांच्यावरच्या इथे यायच्या, त्याच तोलामोलाच्या, तेवढ्याच जबाबदार, तेवढ्याच हुन्नरी. आलेल्या नवीन माणसांना राजा स्वतःपाशी घेऊन ठेवायचा. 8-10 दिवस एकमेकांचं कम्युनिकेशन कुठल्या प्रतीचं आहे हे पाहिलं जायचं. हेतू असायचा त्याच्यामध्ये की मोकळेपणा यावा, कारण हा माणूस आता 3 वर्ष 4 वर्ष राहणार आहे. हेतू इतकाच की त्यांच्या मनीचे समज गैरसमज तो काहीतरी ऐकून यायचा असेल तर ते निराकरण त्याचं व्हावं. कारस्थानी म्हणा, खुनी म्हणा, तऱ्हेवाईक माणसं म्हणा, मद्यपी, व्यसनी, फितुरी माजवणारे, बंडखोर, देशद्रोही, रादर वेगळा विचार करणारी अशी व्यक्ती कदापि चाकरीस ठेवू नये, आणि जे ठेवाल ते पूर्णपणे त्याची परीक्षा घेऊन मगच ठेवा, असं पंथामात्य स्पष्ट शब्दात सांगतात. हे जे 9 प्रकरणं आहेत आज्ञापत्रामध्ये, त्यातलं 8वं जे प्रकरण आहे ते दुर्ग प्रकरण या नावाचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं तो तुम्हाला दुर्गांची व्यवस्था कशी त्याच्याविषयी ते तुम्हाला सांगतात. आपण आज्ञापत्रातलं केवळ दुर्ग प्रकरण एवढंच प्रकरण पाहणार आहोत. ते म्हणतात दुर्गाचा जो हवालदार आहे, मुख्य अधिकारी, लष्करी अधिकारी आहे, तो जर सेवेत असताना मेला, जायबंदी झाला, युद्धात धराशायी झाला, तर त्याचं काम त्याच्या मुलास किंवा भाऊबंदास कधीही सांगितलं जात नसेल. त्याचं काम, त्या किल्ल्यावरचं त्या माणसाचं काम, त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी कामावर नेलं जायचं. म्हणजे आज जसं सरकारी सेवेमध्ये असलेला एखादा अधिक माणूस गेला तर त्याचा मुलगा, बायको, मुलगी कुणाला तरी एक दयाभाव म्हणून त्यांना कामावर ठेवलं. ती पद्धत ही प्राचीन काळापासून आलेली, चालत आलेली पद्धत आहे. त्यांना तिथे वडिलांच्या कामावर तुला नाही म्हणणार, ते जे करत होते ते काम तुला, तुम्ही त्या तोडीचे असाल. तुमचा एखादा मुलगा वडिलांच्या इतकाच हुशार त्याच तोडीचा जर असेल तरी सुद्धा त्याला वडिलांच्या जागेवर न नेमता दुसऱ्या कुठल्या तरी किल्ल्यावर ठेवलं जायचं. एका घरातली 2-3 माणसं कर्तबगार असतील, त्या प्रकारच्या कामाला लायक असतील, तर त्यांना सेवेत नक्की घेतलं जायचं. त्याच्याबद्दल वाद, हा टॅलेंट आहे, तो फुकट द्यायचा नाही, पण त्यांना एकमेकांच्या पासून लांब, एकत्र नाही.
कारण अशा पद्धतीची माणसं, हुशार माणसं मिळणं कठीण असतं का? मग त्यांना कामावर घ्यायचं, पण त्यांना लांब, एकमेकांच्यापासून लांब, एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या घरापासून राहता जवळचा दुर्ग असेल तिथेही नोकरी नाही. घरापासून कुठेतरी, म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या माणसाला रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात कुठेतरी पाठवून द्यायचं किल्ल्यावर, कारण घर जवळ असलं की विषय संपला. सारखे घरी जायला पळणार, घरी जायचं बघणार. तर त्याच्यामुळे हे, आणि हे नोंदलेलं आहे, हे पुन्हा माझ्या डोक्यातलं नाही की एका घरातली 3 माणसं एकमेकांना भेटू शकणार नाही, असा तीन वेगवेगळ्या जागेवर त्यांना नेमणूक व्हायची. दुर्गाच्या अखत्यारीतला, दुर्गाच्या प्रभाव क्षेत्रातला जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशाचे देशमुख असतील, देशपांडे असतील, कुलकर्णी असतील, पाढी जी ग्राउंड लेवलची माणसं आहेत, पाटील असतील, चौगुले असतील, हे जे मुलकी अधिकारी आहेत हायरार्कीमधले, त्यांना त्यांच्या राहत्या घराजवळच्या दुर्गाचा कारभार सांगायचा नाही. आज मी बोरिवलीत राहतो, मला बँक बोरिवलीची ब्रँच मिळेल का, असं पत्र जातं. ही विनोदाची गोष्ट आहे, पण हे आहे. त्यावेळी तो दंडक नव्हता, कारण तुमचा वेस्टेड इंटरेस्ट तिकडे तयार होता हे स्पष्ट होतं. त्याच्यामुळे त्यांच्या राहत्या घरापासून 5-10 गावं लांब अशीच दुर्गावरची चाकरी त्यांना द्यायची. असा दंडक शिवकाळ, हा रूल होता शिवकाळामधला. यामागची भूमिका स्पष्ट होती की घर जवळ असले तर क्षणोक्षणी घरी जातील, आणि मग धन्याने तुम्हाला जे नेमून दिलेलं कार्य आहे, जे कर्तव्य आहे तुमचं, तिथे दुर्लक्ष होईल आणि काम सफर होईल. याच्यापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक लोक जे आहेत त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, आणि ती माणसं वतनाच्या आमिषाला बळी पडू शकतात. त्याच्यामुळे दुर्गाजवळील लोक दुर्गावर न ठेवावे अशी राजज्ञा होती, सहज सुलभ राजज्ञा होती ती. दुर्गाच्या चाकरीमध्ये असणाऱ्या लोकांनी चोरी, लाज, भांडण, कर्तव्यामध्ये कसूर म्हणा, किंवा अगदी रफ शब्दात म्हटलं की नालायकपणा दाखवला, तर त्याच्या कामाची मुदत संपण्याची वाटही नाही बघायची. त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्याला तिथल्या तिथे शासन केलं जायचं. फंदफितुरीची बुद्धी, देशद्रोहाची बुद्धी, धनी जे सांगतोय, राजा जो सांगतोय त्याच्या विरुद्ध वर्तणूक, त्याच्या विरुद्ध विचार, असं एखादं नमुना सापडला तर खऱ्या खोट्याची शहानिशाही न करता त्या व्यक्तीला सावध होऊ द्यायची पाळी न येता, परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदर म्हणा, किंवा ही गोष्ट चौमुखी होऊन ती अगोदर पसरण्याच्या अगोदर त्या अधिकाऱ्याला पकडून धन्यापाशी आणलं जायचं, राजापाशी आणलं जायचं, आणि तात्काळ तिथल्या तिथे न्याय करून गुन्हा साबित झाला तर कोणाचाही मुलाहिजा आणि कोणताही मुलाहिजा न बाळगता तत्क्षणी त्याचा शिरच्छेद करून ते मुंडकं भाल्यावर लावून गडोगडी फिरवलं जायचं, दवंडी पिटली जायची, की धाक पडावा की या पद्धतीचा गुन्हा झाला. हे पुन्हा हे आज्ञापत्र सांगते, हे मी नाही सांगत आहे. हे जर मात्र याचबरोबर तो अधिकारी जर निरपराध ठरला तर मग त्याची तशीच तेवढ्याच प्रेमाने समजूत घालून राजा त्याला 4-6 महिने स्वतःपाशी ठेवून घ्यायचा, स्वतःपाशी काम करायला लावायचा, आणि मग मन मोकळं झाल्यानंतर एखाद्या नवीन जागी, जुन्या जागी नाही, जुन्या जागी त्याला परत ठेवलं तर इतरांची पाहण्याची, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ही पूर्वग्रह दूषित असेल ही शक्यता होती. त्याच्यामुळे त्याला जुन्या जागी न ठेवता नवीन एखादं त्याला पोस्टिंग दिलं जायचं. दुर्गाला शत्रूचा वेढा पडला तर धान्य आहे, दारुगोळा आहे, शस्त्रसामुग्री भरपूर आहे, तोपर्यंत गडकऱ्यांनी गड झुंजता ठेवायचा असा धारा आहे. हार न मानता दुर्गाचं रक्षण करा, प्रश्नच येत नाही हार मानायचा, अशी राजाज्ञा आहे. मग शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासू लागला, दारुगोळा कमी पडला, अन्नधान्य संपत आलं, दुर्ग धोक्यात आला, तर दुर्गांचं जे हत्यारबंद आहे, दुर्गामध्ये जे सैन्य आहे, त्यांच्या संरक्षणाची
जबाबदारी ही धन्याची आहे, ही राजाची आहे असा धारा आहे. मग त्या दुर्गाला राजाने काहीही करून पुरेशी रसद तरी पाठवायची किंवा शत्रूशी तह तरी केला जायचा. एक पटकन छोटंसं उदाहरण आठवतं पुरंदरच्या तहाच्या वेळेचं. पुरंदरच्या लढाईमध्ये सांगतात की म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळेला की त्यावेळेला गडावरचा दारुगोळा संपला होता, पण काळझडीतनं बाचकी पोचली गडावर, ती राजाची जबाबदारी होती. ते संपल्यानंतर मग तहाच्या बोलणं सुरू झाली किंवा शत्रूशी तह तरी केला जायचा. हे सगळं करण्यास धनी असमर्थ झाला, राजा असमर्थ झाला, तोही स्वतः फसलाय कुठेतरी, अशी परिस्थिती येऊ शकते. तर अशा वेळेला सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही तिथला अधिकारी झुंजत आत्मबलिदान करायचा, मात्र स्वतःच्या बुद्धीने शत्रूशी तह करायचा नाही असं ठरलेलं होतं. ह्या प्रकारचे जे योद्धे आहेत त्यांच्या कुटुंबाचा योगक्षेम राजाच्या पदरी असायचा. मात्र तह न सांगता तह करून आलेल्या माणसाला मूर्ख अधिकाऱ्यांचं तोंड सुद्धा धन्याने पाहू नये आणि त्याला घरी बसवावं अशी सूचनाही आठवते. फिरंगोजी नरसाळ्यांचं उदाहरण आहे, नंतरच्या काळातलं, चाकणचं नव्हे. दुर्गाची चाकरी परम कठीण, दुर्गाचे शासन अतिशय उग्र, दुर्ग कारभाराचं प्रशासन असं तसं होईल असं म्हणणं हे आत्मनाश आहे असं अमात्य म्हणतात. हलकं कुठेच घ्यायचं नाही, लाईटली घेणं शक्य नाही. दुर्ग जिथे तुम्ही सांगताय की गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे स्वतःचे प्राण संरक्षण, तिथे बाकी कुठल्याही गोष्टीला थारा नाही आहे. हे आज्ञापत्रात हे स्पष्ट नोंदलेलं आहे. कामातील हलगर्जीपणामुळे असेल किंवा ढिलाईमुळे असेल, शिक्षा करण्यात संकोच वाटेल हे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी पाहावं की शिक्षा करण्यास संकोच वाटेल असे आप्तस्वकीय, नातलग किंवा त्यांच्या पदरचे लोक अशाच दुर्गांच्या जबाबदारीच्या कामावर कधीही घेत नसत. कारण त्यांना प्रश्न विचारणं हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही घ्यायचं, भीड नाही. भीड आणि भीक हे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे दुर्गांच्या संरक्षणाच्या बाबतीत, दुर्गांच्या जबाबदारीच्या कामाच्या बाबतीमध्ये भीड नाही. म्हणतात ना, भीड ही भिकेची बहीण आहे म्हणून, तसं आहे ते. तर दुर्ग हे राज्य संरक्षणाचं आणि उभारणीचं प्रमुख साधन आहे. या सिद्धांतावर शिवछत्रपतींची प्रचंड निष्ठा होती. दुर्गांच्या शिवाय राज्य उभारणी केवळ अशक्य आहे. म्हणजे आज्ञापत्र जसं म्हणतं की सालेरी ऐवंतापासून जिंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालवून येऊन विजापूर भागनगरासारखी महासंस्थाने आक्रमिली. त्याचे यत्नास असाध्य ते काय होते, परंतु राज्यात गडकोट होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे नंतरच्या काळामध्ये पुढे पूर्ववत करावयास वाव झाला. हे गडकोटांचं महत्त्व शिवछत्रपतींनी स्वतःच्या त्यांच्या मनावर तर गोंदलेलं होतंच होतं, पण त्यांचे जे डावे उजवे होते यांच्या सगळ्यांच्या निष्ठा त्यांनी गडकोटांच्या पायी ठेवलेल्या रुजू करून घेतलेल्या होत्या. जिथे जिथे मोक्याच्या जागा आहेत तेथे गडकोट त्यांनी स्वतःच्या ताब्यात आणले, नवीन बांधले. हे गडकोट कुठे बांधायचे, कसे बांधायचे याचे काही संकेत असतात, त्याचा उहापोह झाला. आणि मग नवीन काहीतरी रचताना, जुन्या संकेतांचा आदर करताना त्यातील ज्या चुका आहेत त्यांची पुनरावृत्ती टाळली गेली. पुरातन दुर्गशास्त्राचे जे संकेत आहेत, जे सिद्धांत आहेत, जी प्रमेय आहे, त्यांचं निखळ आणि निखोड असं रूप शिवकालीन दुर्गशास्त्राच्या रूपाने अभ्यासकांच्या देखील आणि जनसामान्यांच्या देखील कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. आज्ञापत्र म्हणतं
की किल्ल्यासमीप दुसरा पर्वत, किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ला समुदायी असू नये, असलाच तर तोही सुरुंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरुंगास दुस्साध्य असला तर तोही जागा मोकळा न सोडता बांधून बरा मजबूत करावा. म्हणजे म्हणजे गेल्या वेळेला आपण बोललो होतो या विषयावर, त्याच्यामुळे मी आत्ता फार बोलत नाही. पण गडाचं एखाद्या नवीन दुर्ग बांधायचं आहे तर त्याचं स्थळ निवडताना मोक्याची जागा आहे, पण शेजारी दुसरा डोंगर आहे आणि तो कदाचित त्याचा वीक पॉईंट ठरू शकतो. तर असा जर डोंगर असेल तर तो सुरुंग लावून पाडून टाका. सुरुंगास तो शक्य नाही आहे पाडणं, तर तिथेही किल्ला बांधा. की सुरुंगास दुस्साध्य असला तरी तोही जागा मोकळी न सोडता बांधून बरी मजबूत करा. अनेक जोड किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, सह्याद्रीमध्ये. गडाची इमारत म्हणजे गडावरचं जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये राहण्याची घरं आली, दारूखाने, सगळं जे काही गडाची इमारत जी आहे ती इमारत बिना गरजेची करू नये. जर गरज नसली तर ती इमारत, कारण हा कसं आहे की मराठ्यांचं राज्य जे आहे, शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं जे स्वराज्य आहे ते शून्यातून, म्हणजे जिथे पैशाची चणचण आहे तिथे उत्तम माणसांची चणचण आहे, अशा परिस्थितीतून त्यांनी थेंब 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 जमा करत उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा एखादी खर्चाची गोष्ट उभी राहते तुमच्यासमोर, तर त्यावेळेला ती जी खर्चाची गोष्ट आहे ती तुम्ही तिथे किती कमीत कमी वापरता येईल तेवढा पैसा तुम्ही वापरा. त्याच्यामुळे गरजेचं नसेल तर त्याचा विचारही करू नका. मग तट असतील, बुरुज असतील, चिलखतं असतील, पडकोट असतील, पहारे असतील, जिथे जिथे जे जे करायचं आहे मात्र ते बरं मजबूत करावं. नाजूक जागे असतील ते सुरुंग आदी प्रयत्न करून, अवघड करून पक्की इमारत बांधून गडाचा आईब काढावा. जे कराल ते इतकं मजबूत करा. मोकळे नाजूक जागा असतील तर ते सुरुंग वगैरे लावून, ते तोडून, अवघड करून पक्की इमारत बांधून गडाचा ऐब म्हणजे दोष, तो गडाचा ऐब काढावा. दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देऊन येते जाते मार्ग, म्हणजे किल्ल्यात शिरायचा जो मार्ग आहे, येता जाता मार्ग म्हणजे मार्ग, ते बुरुजांचे आहारी पाडून देऊन दरवाजे बांधावे. म्हणजे किल्ल्यात शिरायचा जो मार्ग आहे, दुर्गात शिरायचा जो मार्ग आहे, तो बुरुजांच्या फायरिंग रेंजमध्ये यायला हवा. असं आज्ञापत्र सांगतं. दरवाजा लपलेला हवा. दरवाजे बांधावे ते बुरुजांच्या आहारी पाडून देऊन, म्हणजे दोन बुरुजांच्या मुठीमध्ये दरवाजा लपलेला असायला हवा. पुढे बुरुज देऊन जो मार्ग आहे दरवाजा शिरायचा तो त्या बुरुजांच्या फायरिंग रेंजमध्ये असायला हवा. ते म्हणतात किल्ल्यास एक दरवाजा हा थोर ऐब आहे. किल्ल्याला एकच दरवाजा असणं हा किल्ल्याचा सगळ्यात मोठा दोष. करिता गडास 2-3 दारे, तैशा चोर दिंड्या असाव्या, पैकी हमेशा सरापत्याच पाहिजे तेवढ्या ठेवून वरकड दिंड्या चिणून टाकाव्यात. रोजच्या तुमच्या वापराला जेवढ्या चोरवाटा हव्या आहेत तेवढ्या तुम्ही ठेवा. रोजच्या वापरास ठेवून वरकड दिंड्या ज्या आहेत, ज्या एक्स्ट्रा आहेत दिंड्या, छोटे चोरवाटा किंवा छोटे मार्ग जे आहेत त्या चिणून टाका. चिणून म्हणजे दगड रचून ते बंद करून ठेवावं की वेळ येताच मोकळ्या करता येतील. म्हणजे दगड ढकलून दिले, भिंत पडली की ती वाट मोकळी झाली. मध्यकाळातल्या, मध्ययुगातल्या किंवा प्राचीन दुर्गामध्ये देखील अनेक दरवाजांचे दुर्ग आहेत. दुर्गाला एक दरवाजा असलेले नाहीच आहेत जवळजवळ दुर्ग. अपवाद आहे आणि तो आहे देवगिरीचा.
मध्ययुगातला सगळ्यात उत्तम दुर्ग म्हणून गाजलेला हा दुर्ग आयत्या वेळी मात्र फसला. त्याच्यावर सगळं आहे, सुरुंग आहेत, तवे आहेत, अंधारी भुयारं आहेत, कडेलोट आहे, अमुक आहे, तमुक आहे, एक दरवाजा, सगळा विषय संपला तिथे. देशाचा इतिहास बदललेला आहे त्या दुर्गाच्या त्या एका वैगुण्यामुळे. अल्लाउद्दीन खिलजीने फक्त नाक पकडलं, त्या दुर्गाचं दार पकडलं. 8व्या दिवशी 250 वर्ष नांदलेलं यादव साम्राज्य गुडघे टेकत शरण गेले. कारण काही असो, तोच दुर्ग अजून 2 दरवाजे असते, पळवाटा असत्या, तर त्या 3000 फौजेला शक्य नव्हतं ते सांभाळणं. असो, तो विषय वेगळा आहे. इथे आपण दुर्गांच्या असलेल्या गरजांच्या विषयी बोलतो फक्त. तर वरकड दिंड्या चिणून टाकाव्यात, म्हणजे वेळ येताच मोकळ्या करता येतील. दारांच्या विषयी ते इतकं स्पष्ट सांगतात. म्हणजे उत्तम दरवाजाची बांधणी माझ्या मते तरी अनेक दुर्ग आहेत, पण अगदी लेट मेडिव्हल पिरियडमध्ये, म्हणजे शिवकाळ नव्हे, पेशवाईच्या काळात तयार झालेली लोहगडाच्या दरवाजांची बांधणी किती सुंदर आहे, किती उत्कृष्ट आहे. ते दरवाजांची बांधणी कशी असावी याचा वस्तुपाठ आहे. कडे कपारीवर असलेले अनेक दरवाजे असलेले अनेक दुर्ग आहेत, पण दरवाजांचा भूलभुलैया कसा खेळावा हे लोहगडाची दरवाजांची बांधणी पाहून समजून येतं पटकन. आता ड्रोनच्या माध्यमातून उत्तम छायाचित्र त्याची मिळत आहेत, त्याच्यामुळे नेमका दरवाजा कसा आहे हे तुमच्या आमच्या उत्तम पद्धतीने लक्षात येतं. त्याच्यामुळे कारण दरवाजा हा किल्ल्याचा हे नाक आहे की, किंबहुना दरवाजा तिथे असतो जो किल्ल्याचा सगळ्यात वीकेस्ट स्पॉट असतो. कारण तो राखणं गरजेचं आहे, म्हणून तिथे दरवाजा बांधलेला आहे. ते अवघड करणं गरजेचं आहे, दरवाजा बांधूनच अवघड करता येतं. उगाच दिसतोय सिनिक जागा आहे म्हणून बांधला दरवाजा, असं कुठे केलेलं नाही. हे मी थोडं अति बोललो, पण हे आहे, तसंच आहे. जी सगळ्यात विकल जागा आहे दुर्गाची, तिथेच दरवाजा बांधला जातो. तुम्ही जे कोणी ऐकता आहात, जेवढी माणसं ऐकता आहात, नजरे तुम्ही भटके आहात, दुर्ग भटकणारे आहात, तुम्ही डोळ्यापुढे आणून पहा. कारण अप्रोच रोडच तो असतो, त्याच्यामुळे तिथे दुर्ग असणं, तिथे गरज असणं हे गरजेचं असतं. तिथे दरवाजा असणं. इमारतीवरचे इमारतखाना, म्हणजे हे सगळं इमारत या हेडखाली येते. तर इमारतीवरील जे मामलेदार आहेत, जे ठेवायचे आहेत, ते शहाणे हवेत, बरे शहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेवावे, असा शब्दप्रयोग आहे. कृतकर्मे म्हणजे जे काम करतायत त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा आळस करणं, निरालस्य, आळस करणार नाही असे ठेवावे. गडाची इमारत मुस्तैद करावी, म्हणजे मजबूत करावी. जे बांधताय, शिवछत्रपतींचं बाजीप्रभू देशपांडेंना एक पत्र आहे मोहनगडाच्या बाबतीमध्ये लिहिलेलं, की जे कराल ते इतकं मजबूत करा. सजवंज असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. दिखाऊ तटबंदी आम्हाला नको आहे, जे कराल ते परफेक्ट करा आणि ते तसं करूनच गड उतरा, असं त्या पत्रामध्ये एक वाक्य आहे, जर मी चुकत नसेन तर. इथेही तोच शब्दप्रयोग त्यांनी, गडाची इमारत मुस्तैद करावी. मुस्तैद म्हणजे मजबूत, बांधून तगडी करायची. आज्ञापत्र पुढे म्हणतं की प्रत्येक किल्ले हे पर्वतावर आहेत. प्रत्येक किल्ले प्रत्येक पर्वताचे आहेत. कित्येक पर्वत थोर थोर. राजगड आहे, साल्हेर आहे, पुरंदर आहे, आकाशाला भेटणारे किल्ले. त्याचा म्हणजे अशा पर्वताचा एखादा कोपऱ्याची जागा पाहून बांधावा लागतो, कारण ते गरजेचं असतं, ते स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट जागा असते. अशा वेळेला कदाचित दरवाजा पुढे किंवा तटापुढे मैदानभूमी लागते, सपाटी असते कुठेतरी. मग तो धोका आहे. म्हणजे तो गड भुईकोटात दाखल झाला, असं तो असेल जरी डोंगरावर, जरी भुईकोटात दाखल झाला
आला गनीम त्यांनी दरवाजास किंवा तटास लागावे असे होते. ही गोष्ट बरी नव्हे असे म्हणतात आज्ञापत्र. किती छान, ही गोष्ट बरी नव्हे. याकरिता या जातीचा जर किल्ला कुठे असेल तर आधी, सगळ्यात आधी सर्व प्रयत्ने तटाखाली जितकं मैदान असेल तितका त्याच्या भोवती खोल खंदक खणून, रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट बांधून ठेवावा आणि त्याच्यावर भांडी म्हणजे तोफा, जंबुरे हे ठेवून खडकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे ते करावे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. राजगडाच्या संजीवनी माचीचं आपण संजीवनी माचीचं खूप कौतुक करतो. ही दुहेरी तटबंदी आहे, अमुक आहे, तमुक आहे, किती भक्कम बांधली आहे. ती का भक्कम बांधली? कारण तो राजगडाचा सगळ्यात वीक पॉइंट आहे. म्हणून डोळ्यापुढे आणा कल्पना चित्र. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी यांच्यापैकी या 3 माचांच्या पैकी केवळ संजीवनी मातीच्या पायथ्याला पठार आहे. तोरणा राजगड करताना आपण त्या पठारावर नाही येतो. तिथे सैन्य ठेवायला जागा आहे, आडोसे आहेत. हे लक्षात आलं म्हणून जो कोणी आर्किटेक्ट होता राजगडाचा त्याने ती माची इतकी भक्कम केलेली आहे. त्याचं कारण ते आहे. हे जे आता आज्ञापत्राचे सांगते हे तो विषय लावून सांगते. ते त्यांच्या डोळ्यापुढे आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की नाही, तिथे संजीवनी आणि सुवेळा दोन्ही ठिकाणची कडे, टोकाच्या बुरुजांचे कडे तासलेले, तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर त्याच्यावरचे चिन्हीचे घाव आजही तुम्हाला दिसतात. ते दुर्घट केलेलं आहे कारण खाली सपाटी आहे. संजीवनीच्या खाली औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळेला तुम्हाला वाचलं असेल कदाचित तुम्ही, तर कुठेतरी एक उल्लेख आलेला आहे की सुवेळेच्या समोरच्या धारेवर त्याने तोफांचे दमदमे लावून सुवेळा ठोकली होती जेव्हा राजगड जिंकला गेला त्यावेळेला. अर्थात जिंकला गेला म्हणजे पैसे घेऊन जिंकला गेला. तर हा जो विषय आहे, हा जो भाग आहे, हा इतका महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की गडाचे येते जाते मार्ग, गडास यावयाचे मार्ग सुगम नसावेत. सुगम असतील तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवा आणि आणखीकडे परकी फौजेस कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्यात. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला वेळ आली तर त्याच्यासाठी चोरवाटा रचून ठेवा तुम्ही. म्हणजे मार्ग जर सोपा असेल तर तो दुर्गम करायचा, तो तोडायचा आणि तो त्याच्यावर झाडी मुद्दाम वाढवून तो परकीय फौजेला दिसेल न दिसेल असा करायचा. आज आम्ही वर गाड्या घेऊन जातो आहोत, प्रयत्न चालले आहेत, रोपवे चालले आहेत, कठीण आहे दुर्गांचं. त्याच्यामुळे दुर्गांचं दुर्गमत्व हरपलंय. तो दुर्गम काय आहे, दुर्गम गड म्हणजे किती कठीण आहे, दुर्ग या शब्दातच त्याचं दुर्गमत्व आहे. पण ते नाही. पर्यटन वाढलं पाहिजे, चुकीचं आहे. दुर्ग ही काही पर्यटन स्थळं नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. असो, तो विषय संतापण्याचा आहे आणि तो इथे बोलण्याच्या उपयोगाचा नाही. तर ते म्हणतात की चोरवाटा ठेवा. त्या चोरवाटा सर्व काल चालू देऊ नयेत. म्हणजे त्या वापरात नाही पाहिजेत. कधी काळी तरी वापरात असण्यासाठी म्हणून त्या चोरवाटा आहेत. माकडवाटा म्हणूया आपण त्यांना. अशा त्या ठेवा. गडाची रान आहे, दुर्गाभोवतीचं जे जंगल आहे घनदाट, ते राखावं असं अमात्य निक्षून सांगतात. ते म्हणतात गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी. ते झाडी हर प्रयत्ने वाढवावी.
त्यामध्ये हे पुढचं महत्त्वाचं आहे, त्यामध्ये काठीही कोणास तोडवण्यात द्यावी. त्याच्या काठीलाही हात लावायचं नाही. गडाच्या घेऱ्यामध्ये असतील रानं ते. 80 साली मला वाटतं मी राजगड पहिल्यांदा पाहिला, आणि तो पाहिला तेव्हा पद्मावतीच्या देवळाच्या पायरीवर जेव्हा आम्ही बसायचो, तेव्हा आता जी काही एक चाळ बांधलेली आहे ना तिथे पद्मावतीच्या ह्याच्यावर, त्या म्हणजे ह्याच्यातून जेव्हा आपण पद्मावतीच्या तळाच्या बाजूने आपण जेव्हा वर चढून येतो, तिथपासून ते तटापर्यंत निरगुडीचं गच्च रान होतं तिथे. आम्ही तोडलं ते खिचड्या पकवायला. गडाच्या घेऱ्यातली काडी तोडू देऊ नये असं जो राजा सांगतो, त्याच्या गडाला आम्ही भुंड केलं. मला वाटतं 85च्या सुमाराला रायगडावर सामाजिक वनीकरणाने जवळजवळ 1,00,000-2 लाख झाडं लावली होती. एकही झाड जगलं नाही. तुम्ही बाहेरची सुबाबोळ आणून लावली तर ती कशी जगेल तिथे? भान नाही. आज्ञापत्र सांगतात गडाच्या घेऱ्यातल्या एका काठीलाही कोणाला हात लावू द्यायचं नाही. कारण काय असतं की बलकुबलीस वेळ जेव्हा येते त्यावेळीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावे, बंदूकधारी हशम घालावेत. येणाऱ्या फौजेची, शत्रूच्या आक्रमणाची पहिली लाट ते रान थोपवून ठेवतं. ते जंगल त्यांना पहिला अडसर असतो. त्याच्यानंतर मग ते पार झालं तर मग ते त्याच्यावरून चढणार, हापत हापत येणार, अंगात जोर असेल तर युद्ध करणार. 3,500-3,000 फुटाचा चढ चढून. त्याच्यामुळे जेवढं डिटरन्स ठेवता येतील गडाच्या वाटेवर तेवढे डिटरन्स तुम्ही ठेवायलाच पाहिजे. या कारणाजोगे असो द्यावे. ते म्हणतात गडाभोवती काय असाव्यात. गडाच्या रानामधल्या ज्या वाटा आहेत तिथे तिथे स्ट्रॅटेजिकली ज्या कमजोर जागा आहेत तिथे हशम पाहिजे. तुमचे चौकीदार हवेत. तिथे छोट्या चौक्या हव्यात. कोणी येईल आतमध्ये शिरेल नाही, त्यांना परवानगी नाही. हा जो गडाचा घेरा आहे कुठल्याही गडाचा, ह्या घेरियाची घस्ती करीत जावी. घस्तीचा जबाब मेटकऱ्यांनी द्यावा. हा संबंध घेऱ्या पॉईंट टू पॉईंट, म्हणजे पॉईंट ए टू पॉईंट बी, पॉईंट बी टू पॉईंट सी, अशी ती गस्त, फिरती गस्त राहिली पाहिजे, जागल राहिली पाहिजे. घस्तीचा जबाब मेटकऱ्यांनी. गडाखालती इमारत आणि त्या गडाभोवती म्हणजे गडाच्या पायथ्याला तटबंदी असलेलं, दगडांचं कुसू असलेलं घर बांधू द्यायचं नाही. होती ती सगळी मोठाली घरं, वाडे पाटला देशपांड्यांचे शिवछत्रपतींनी भुईसपाट केले. आज्ञापत्र आणि सभासदाची बखर सांगते. कारण ते गडाच्या उरावर येईल ह्याच्यासाठी ही काळजी घेतली जात होती. गडाचा जो काही आकार असतो त्या प्रमाणाच्या अनेक मोठ्या पटीने त्या किल्ल्यावर पाणी ठेवलेलं असतं. ही माझ्या मते तरी बहुधा दुष्काळाची सोय असायला हवी. आज ती टाकी उघडी आहेत, मुलं आपली जात आहेत, दरवर्षी माती काढतायत, पाणी स्वच्छ राखतायत. तिथे कौतुकाची गोष्ट आहे. पाणी उपलब्ध करणं ह्याला प्राचीन काळामध्ये पूर्तकर्म म्हणजे पुण्यकर्म असं म्हणायचं.